94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच असता तर म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य या समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही. आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा. त्यामुळे त्यांचा अर्थ संपतच आहे ना. 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला. पहिल्यापासून जी भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिले गेले त्याची मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले, कधी मोर्चे काढले का नाही. आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं. आता ज्या मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी मान्य जरंगे पाटलांनी घेतलेली आहे, तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या. ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या. तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही. पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही. जे आता जी प्रक्रिया पूर्वीच्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे न्यायची आपल्याला. विरोध का तुम्ही करता? समाजाने मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये, तुम्ही काय विरोध करता? खरं विनाकारण मग ही विषमता तयार होते. आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे. त्यामध्ये अनेक प्रगल्भ नेते राज्यात होऊन गेलेले आहेत. त्यांनी भूमिका घेतलेली आहे. खरं 94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच असता. तर म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य या समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही. आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा. त्यामुळे त्यांचा अर्थ संपतच आहे ना. 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला. गॅजेटला सहयोगी पक्षाचे मंत्री तुम्हाला विरोध करताना दिसत आहे. नागपूरला उद्या मोर्चा आहे ओबीसीचा, त्या संदर्भात काय बोलतो? नाही मला वाटत नाही. असं आहे आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता न्यायालयाचा निर्णय तो आपण मान्य करू ना. मग न्यायालय कधी भूमिका घेईल. उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मतं असतील. त्यामुळे शेवटी आम्ही ज्यावेळी कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य असं म्हणतो, मग ते न्यायालयामध्ये न्यायपृष्ठ बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाचीच लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत. पण न्यायालयाचा निर्णय होऊ देत ना. आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला, 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो? तुमची भूमिका तुम्ही मांडा. आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील. पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे पुन्हा मोर्चे काढायचे हे मला वाटतं योग्य नाही आहे. त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला कुठं भंग होणार नाही अशी तथाही काळजी घेतली पाहिजे. धरणकोटवर काय चर्चा झाली? जी आर संदर्भात काय चर्चा झाली? नाही काही नाही. चालू होतं माझ्या खरं नाही, तब्येत बरोबर नव्हती. प्रत्येक वेळेवर त्या विषयावर चर्चा केली असं काही नाही आहे.